सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण समर्थांना जाणण्याचा प्रयत्न करतोय। समर्थ गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी। समर्थ गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी। त्याच्या समर्थांच्या समोर आपण आई म्हटलंय। आई कशी असते? प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये आई दडलेली असते। छोट्याशा तान्हा बाळाला, एका दिवसाच्या बाळाला पहिला दुधाचा घोट देण्यापासून कलाकलांनी मोठं होणारं बाळ, आपल्या बोटाला पकडून फिरवणारं बाळ आणि मोठं झाल्यावरही थरथरत्या आतानी त्याच्या डोक्यावरनं हात फिरवून त्याला आधार देणारी आई असते। आई हा शब्द खूप मोठा आहे, म्हणून आपण गुरूंना आई म्हणतो। दोनच शब्द अ आणि ई, पण या दोन शब्दामध्ये अख्खं विश्व व्यापल्या गेलाय। इथे आपण समर्थांना पण आई म्हणतो, आपल्या गुरूंना पण आई म्हणतो। आई जशी आपल्याला बोट धरून एक एक पावलं वर नेते किंवा चालायला शिकवते, त्याचप्रमाणे समर्थ देखील आपल्याला शिकवतात। ज्या वेळा समर्थांनी देह ठेवायचा निश्चय केला, आजारी होते, अक्काबाई बाजूला होत्या, अक्का स्वामी बाजूला होत्या, आणि समर्थांनी ठरवलं की नाही, आता मी देह त्यागणार। अक्का स्वामींच्या लक्षात आलं। त्या म्हणाल्या, समर्था तू जाशील, मग आमचं काय? या लोकांचं काय? हे अजूनही बाहेर नाही निघालेला हा समाज। समर्थ म्हणाले, ही कुडी तर सोडावीच लागेल। याला एक मर्यादा आहे। या शरीराला जगण्याचा एक मर्यादा आहे। पण मी असं वाङ्मय निर्माण करून ठेवलं आहे की जे तुम्हाला बोट धरून पुढे पुढे नेईल। समर्थांचे शब्द आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर। आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असताना करावा खेद भक्तजनी। समर्थ म्हणतात की मला तुम्ही दासबोधात बघा। समर्थ देहानी गेलेत, पण आजही आत्माराम दासबोध आणि मनोबोधाच्या रूपाने आजही जिवंत आहेत। हा ग्रंथ जेव्हा आपल्या जवळ असतो तेव्हा समर्थ आपले सन्निध असतात, आपल्या जवळ असतात। फक्त तो ग्रंथ उघडून आत बघण्याची गरज असते।
एकेका पावलावर ते आपल्याला नेतात. माझी आजी समर्थ भक्त होती आणि ज्या वेळा तिला जीवनात कधीतरी असा प्रसंग यायचा की आता मी काय करू, पुढे जर अंधकार असेल, समर्थांना म्हणायची, समर्था वाट दाखव रे बाबा. दासबोध घ्यायची मांडीवर आणि दासबोध नमस्कार करून सरळ दासबोधाचं जे पान निघेल ते पान काढायची, वाचायची. तिला त्या प्रश्नाचं उत्तर मिळायचं. म्हणजे दासबोध आपल्याला मार्ग दाखवतो, कारण ते समर्थांचं स्वरूप आहे. मग हा दासबोध एका विशिष्ट वर्गासाठी किंवा एका विशिष्ट बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांसाठीच आहे का? हाही प्रश्न आहे ना. सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी नसते. तसं नाहीये. जसं आई आपल्या 1 महिन्याच्या मुलाला तो कितीही मोठा झाला तरी त्याला मार्गदर्शन करू शकते, तसंच समर्थ इथे करतात. ज्या लोकांना समजत नाही समाजात कसं वागावं, लोकांशी कसं बोलावं, त्या सगळ्यांना देखील मार्गदर्शन करतात, एखाद्या छोट्याशा मुलासारखं. समर्थ म्हणतात, केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. पहिल्याच गोष्ट सांगून टाक. तू करून तर बघ. कुठलीही गोष्ट असो, कितीही कठीण असो, तू ज्या वेळा ती करायला लागशील, ती गोष्ट हातात घेशील, तेव्हा ती नक्कीच होईल. आधी करून बघ. छोट्या छोट्या गोष्टीत समर्थ आपल्याला शिकवत असतात. आपल्याला पोचायचं आहे आत्मारामापर्यंत. आपण देहबुद्धीत आहोत. देहबुद्धीतून आपल्याला आत्मबुद्धीपर्यंत पोचायचं आहे. आणि आपल्याला आत्मबुद्धीपर्यंत नेतो तो दासबोध आहे. ती दासबोध नावाची आई आहे. मग पहिलं पाऊल कसं टाकावं? तर या समाजात मिसळताना आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे समर्थ सांगतात. लोकांशी कसं वागलं पाहिजे, सभेत कसं बसलं पाहिजे, 4 चौघात कसं बोललं पाहिजे, इथपासून आपल्याला एक एक गोष्ट शिकवतात. आपल्याला सांगतात फक्त आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जोपर्यंत आपण बदलवू शकत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच बदलवू शकत. आपली आई पण नाही बदलवू शकत. आई आपल्याला 4दा सांगते, अरे अभ्यास कर, अरे अभ्यास कर, अरे अभ्यास कर. आणि आपण नाही अभ्यास केला तर आपण पास नाही होऊ शकत. समर्थ इथे आपल्याला देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत नेतात. आपण याच्या आधी शिशु अवस्था बघितली आहे, अवस्था बघितली आहे आपल्या आत्म्याच्या. जुन्या लोकांना माहित आहे. शिशु अवस्थेपासून मुक्त अवस्थेपर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे हा दासबोध आहे. शिशु अवस्थेत काय असतं? खाणं पिणं आणि झोपणं. जे नवीन नवीन जीव जन्माला येतात, मी जीवाचं म्हणते आहे, की ज्यांनी पशु योनीतून नुकताच मनुष्य योनीत प्रवेश केलाय, तो जीव म्हणजे शिशु योग किंवा शिशु अवस्था, आत्म्याची अवस्था. देहाची म्हणत नाहीये मी इथे. त्या लोकांना देखील स्वतःला बदलवून एक एक पायरी वर येत स्वतःचा उद्धार करताय. काय केलं पाहिजे? समर्थ त्यांच्यासाठी देखील सांगतात. समर्थ म्हणतात, वाट पुसल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये, एकाची की.
वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. या वाट पुसल्याशिवाय जाऊ नये हा एकच ओळ प्रत्येकाला लागू होते. लहान मुलाला देखील लागू होते. बाहेर निघाला आहे चौकातून, 4 रस्ते फुटतात. त्याला कुठे जायचं हे जेव्हा माहित नसतं, कुठल्या रस्त्याने माहित नसतं, तेव्हा तो कोणाला तरी विचारतो की मुंबईकडे जाणारा रस्ता कुठे, पुण्याकडे जाणारा रस्ता कुठे, आणि मग मार्गक्रमण केलं पाहिजे. ज्या लोकांना गुरु ओळखायचा असतो, गुरुकडे जायचं असतं, त्या आत्म्याला मला कसा गुरु पाहिजे हे पहिले ठरवलं पाहिजे, आणि त्या अनुरूप तुम्ही गुरुकडे जाऊ शकता. तुमच्या कुवतीनुसार गुरु तुमच्या जवळ खरं म्हणजे येत असतो. तुमचा गुरु तुमच्या जवळ येत असतो. आपल्याला अध्यात्मात अनेक वाटा फुटतात. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, ध्यान योग आहे, हठ योग आहे. या वाटेपैकी आपल्या प्रकृतीला कुठली वाट सोयीची होते, त्या वाटेकडे आपल्याला जायचं आहे. त्यासाठी आपल्याला अभ्यास आवश्यक आहे. आपल्या प्रकृतीमानाप्रमाणे, आपल्या सत्व रज तम या गुणांच्या प्रमाणे आपल्यामध्ये कोणाचं प्राबल्य जास्त आहे, याप्रमाणे आपण ठरवलं पाहिजे की नाही मला भक्ती योग सूट होतो, की मला ध्यान योग सूट होतो, की मी ज्ञानाने परमेश्वराला प्राप्त करू शकते, की मी माझ्या शरीराच्या योगावर देवापर्यंत पोहोचू शकते. विनोबाजींचा क्रिया योग आहे, त्यानुसार जाऊ शकते. की माझ्यामध्ये नुसती तामसी वृत्ती आहे, तर मी तंत्र योगाने जाऊ शकते. माझ्यामध्ये काय आहे हे मला ओळखून तशी वाट पुढे जायचंय. एकेका ओवीतून समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात. समर्थ म्हणतात, अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये. वादानी काय होतं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. किती छोट्या छोट्या गोष्टीत सांगतात आहे. आपली आई पण आपल्याला नेहमीच टोकते, अरे चूप रे बाबा, आता किती बोलशील. बोलतेच आपली आई, आठवून पहा लहानपणी. चूप रे बाबा, आता अतिवाद करू नये. आपलं होणारं कार्य या अतिवादामुळे बिघडतं. एखाद्याला आपण उगीच ज्ञान शिकवत बसलो, एखाद्याला उगीच माहिती शिकवत बसलो, तर आपलं होणारं कार्य तिथे न होता आपल्याला परत यावं लागतं. अतिवाद घालतो आपण. दुकानात गेल्यावर एखादी गोष्ट आपण घासाघीस करत बसलो तर ती गोष्ट होतच नाही, सोडून द्यावं लागतं आपल्याला. अतिवाद. रस्त्यावर भांडणं कशामुळे होतात? अतिवादामुळे होतात. जर ती गोष्ट तिथल्या तिथेच सोडली तर ते भांडणं टळतात. भांडणं करणं हा कर्माचा एक भाग आहे. कर्म आपल्या जमा करण्याचा भाग आहे. समर्थ इथे सांगतात, अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये. आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पोटी कपट धरू. आपण याच्याबद्दल त्याच्याबद्दल असूया आपल्या शरीरात जमा करतो आणि एकावर एक लेयर्स चढवत जातो. हिने मला असं म्हटलं, तिने मला तसं म्हटलं, तिने मला तसं केलं. असं करता 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 आपण एक छोट्याशा गोष्टीचं मोठं रूप होतो आणि तीच गोष्ट आपल्याला कॅन्सरच्या रूपात आपल्या समोर हजर होते. आपण जर कपट आपल्या आतमध्ये वाढवत गेलो तर एका प्रकारचा रोग आपल्या समोर उभा ठाकतो. त्याच्यामुळे समर्थ आपल्याला इथे सांगतात
की अतिवाद घालू नये आणि कपट पोटी धरू नये. आणि सगळ्यात मोठं गोष्ट सांगून जातात, विचारे वीण बोलू नये. खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या विशुद्धी चक्राशी संबंधित गोष्ट आहे. ही गोष्ट जर आपण आपल्या हृदयात पक्की बसवून ठेवली, कोरून ठेवली हृदयाच्या चक्रावर, विचारे वीण बोलू नये, तर आपल्या जीवनातले, आपल्या संसारातले 80% प्रॉब्लेम दूर होतात. आपण जर विचार करून बोललो, समोरचा कितीही कुत्र्यासारखा भुंकत असला आणि आपण शांत राहिलो, की हा बोलतो आहे, अतिवाद घालतो आहे, पण मला आता बोललं पाहिजे का? हा चिडला आहे, हा तमोगुणातून जातोय, मी आता बोललं पाहिजे का? मी जर त्या वेळा विवेकानंदांची मी ही गोष्ट सांगितली आहे तुम्हाला, बरेचदा सांगितली. ते शांत राहिले. ते म्हणाले की मी शिव्या घेतल्याच नाही तर माझ्यापर्यंत पोचतील कशा? मी जर समोरच्याची गोष्ट स्वीकारली तर माझ्या जवळ येणार ना. मी जर स्वीकारलीच नाही त्याचं बोलणं, तर माझ्या जवळ येतच नाही. मी जर असा विचार केला, तर समोरच्यानी कितीही मला दुखवण्याचा प्रयत्न केला, कितीही मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी ती गोष्ट मी माझ्यापर्यंत पोहोचूच दिली नाही. मला दुःख होण्याचं गोष्टच नाही. दुःख त्याच्या जवळ, त्याचे शब्द त्याच्या जवळ, माझ्यापर्यंत ते पोहोचतच नाही. आणि मला जर एखाद्याशी बोलायचं असेल, तर मी निवडक शब्दांचा संग्रह करून त्यांनी उत्तर देऊ शकतो. बोलण्याने आपण आपली एनर्जी घालवतो. एकेका शब्दात आपली एनर्जी आपण घालवत असतो. म्हणूनच मौन सांगितलंय. एनर्जी साठवणं. जितकं आपण कमी बोलू, तितकं आपल्या शरीरातली एनर्जी आपण कमी खर्च करतो. जसं आपण पैसा खर्च करताना विचार करतो, आपली इलेक्ट्रिसिटी आपण खर्च करताना ताबडतोब पंखा आणि दिवा बंद करतो, त्याचप्रमाणे आपण बोलताना देखील जपून आणि आवश्यक शब्दच वापरले, तर पुढचा मार्ग आपला खूप सोपा होऊन जातो. आपण नको असलेले कर्म जमा करत नाही आणि आपल्या संसारात येणाऱ्या अडचणी देखील कमी होतात. समर्थ आपल्याला खूप शिकवून जातात. समर्थ म्हणतात, प्रीती विण रुसू नये, चोरास ओळख पुसू नये, रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. किती छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत बघा. प्रीती विण रुसू नये. आपण शेजाऱ्यावर रुसतो, परक्या माणसावर रुसतो, ह्यानी मला असं म्हटलं, हे असं म्हटलं, आपल्या मागे पालुपद असतच असतं. आपले मुलं आणि नवरा एवढं जर सोडलं, तर आपल्या घरातल्या बाकीच्या व्यक्तीवर आपली किती प्रीती आहे, याचं एक गणित आपण आपल्याच मनात मांडून पाहिलं पाहिजे. आपल्याच मनात. आपण 80% मुलावर प्रीती करतो, 60% नवऱ्यावर आणि बाकीच्यांवर किती, याचा हिशोब आपण जर मांडला तर 10%, 20%, 50%च्या आत आहे. 30%च्या वरती जातच नाही. हा विचार कर. मग जर आपण एकावर 20%च प्रेम करू शकतो, याचं उदाहरण सांगते. तुमच्या जवळ 10,000 रुपये आहेत.
आणि तिघांनी तुम्हाला मागितले, नवऱ्याने मागितले, मुलांनी मागितले, भाऊ म्हणा, बहीण म्हणा किंवा जाऊ, दीर, कोणी घ्या. त्यांनी मागितले. तुम्ही कोणाला पहिले द्याल? कोणाला किती द्याल? 10,000 आहे. मुलांनी सांगितलं, नाही आई मला हवंच आहे ग, मला अडचण आहे. 80,000 त्याला देऊ शकाल तुम्ही? 20,000 तुम्ही आपल्याजवळ राखून ठेवाल? नाही, मला कामी येतील कधी काळी, आहे ना. नवऱ्याने मागितले, पर्सेंटेज कमी झालं, 60,000 द्याल, 40,000 राखून ठेवाल. आणि तेच जर जावेनी, दिरानी किंवा बहिणीने मागितले, खूप जवळचं असेल तर 30,000 द्याल. तुमचे तिचे संबंध कसे आहे याच्यावर आहे. नाही तर 10,000 द्याल. बरोबर ना? मग जर आपण त्याला देऊ शकत नाही, मग रुसण्याचा अधिकार आपल्याला आहे का? रुसण्याचा अधिकार आपला नाही आहे. त्यांनी चुका जरी केल्या तरी पण आपल्याला त्याला माफ केलं पाहिजे, कारण आपण आपल्या मुला इतकी प्रीती त्याच्यावर करत नाही करत. म्हणून समर्थ म्हणतात, प्रीतीविना रुसू नये. निंदा द्वेष करू नये, असंग धरू नये, द्रव्यहारा हरू नये, बलात्कारे. किती सुंदर सांगतात समर्थ. एक एक गोष्ट, एक एक लाईन, हा पूर्ण समास समर्थ आपल्याला नुसतं शिकवताय. एकेका ओळीवर जर आपण बोलत बसलो ना, तर मला असं वाटतं महिना जाती. एक एक समास महिना महिना पुरणार आहे. निंदा द्वेष करू नये. का करू नये निंदा द्वेष? कारण जे शब्द आपण तोंडातून बाहेर काढतो, शब्द हे नष्ट होणारे नसतात. ते काय करतात, बाहेर निघतात आणि फिरून पुन्हा आपल्या जवळ येतात. आपण जे देतो ते बॉल सारखं, आपण जेव्हा बॉल भिंतीवर मारतो आणि तो परतून आपल्या जवळ येतो, तसेच आपले शब्द आपल्या मुखातून निघाल्यानंतर ते पुन्हा फिरून आपल्या जवळच येतात. मग जर येत असेल तर आपण निंदा जर दिली लोकांना, तर आपल्या जवळ काय येईल? निंदाच येईल. कोणाच्या ना कोणाच्या मुखातून आपली निंदा होईल. आपण जर निंदा केलीच नाही, तर आपल्याजवळ निंदा नाही येत. समर्थ आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांगतात, असंग धरू नये. आपल्याला जर जी वाट चोखाळायची आहे तसा मित्र निवडावा. आपल्याला अध्यात्माकडे जायचं आहे तर एखादं पुस्तक, एखादा सद्गुरू, एखादा याच दिशेने जाणारा आपला मित्र असावा. आपल्याला जर देवळात जायचं आहे आणि पब मध्ये जाणाऱ्या मित्र जर आपण पकडला, तर तो आपलं बोट घेऊन कुठे जाईल? म्हणून हे मना, तू जर मैत्री करशील तर तुझ्या प्रकृतीला सोसेल अशाशीच कर. तू पहिले आपलं ध्येय निश्चित कर की तुला कुठे जायचंय, आणि तसा तुझा मित्र निवड, तसा तुझा संग कर, तशा लोकात उठबस कर. हे समर्थ आपल्याला प्रत्येक गोष्टीतून सांगतात. विद्याभ्यास सोडू नये काही केल्या. छोटीशीच ओवी आहे, मला सगळं येतं, मी कोणाचं ऐकणार नाही. असं जर आपण आपल्या मनात पक्क केलं तर ते मन आपल्याला कोणाचंच ऐकू देत नाही. ते मन आपल्याला प्रत्येक वेळा सांगतं, नाही, मला माहित आहे मी कसा ऐकणार नाही. आपण समर्थ सांगतात की जीवनभर विद्यार्थी राहा. जिथे जिथे तुला काही चांगलं दिसेल तसं तिथून मधमाशी सारखं उचल.
सगळ्या वाटा आहेत. आपल्याला भक्ती योगातून प्रेम मिळू शकतं. ज्ञान योगातून ज्ञान मिळू शकतं, ध्यान योगातून ऊर्जा मिळू शकते. जर आपल्याला जिथून आपल्याला आवश्यक आहे त्या वस्तू जर मिळत असतील, तर आपण घेण्यात काय कमीपणा? मी आता भक्ती योगाला नाही जाणार, कारण आता माझा ग्रेड वाढलेला आहे. आता मी ध्यान योगात आलेली आहे. असं म्हणून चालत नाही. श्रीकृष्णाचं प्रेम आपल्याला जर भक्तीतून मिळत असेल, त्याच्याबद्दलचा एक ओढ निर्माण होत असेल, तर ती आपल्या मनात आपण जोपासली पाहिजे. हळूहळू हा श्रीकृष्ण निर्गुण निराकारामधून आपल्याला दर्शन देईल. जायचं तर त्याच रस्त्याने आहे. पण त्याला कधी मित्र, कधी नवरा, कधी आई, कधी मुलगा, त्याची साथ घेऊन आपण जर गेलो, तर आपण आपल्या मार्गाला जवळ नक्कीच पोचू. अति क्रोध करू नये, जीव लगासी खेदू नये. क्रोध सगळ्यात मोठा शत्रू. आणि आपल्या मनात तोच निर्माण होत असतो. क्रोधामुळे आपलं संसारात तर दुःख होतच, पण आपल्या शरीराच्या आतली हानी सगळ्यात जास्त होते. ज्या वेळा आपल्याला खूप राग येतो, त्यावेळा आपल्या हृदयाचे ठोके खूप वाढलेले असतात. आपल्या श्वासाची गती खूप वाढलेली असते. अशा वेळा आपण शांत राहू शकू का? आपण स्थिर राहू शकू का? त्या अवस्थेत आपण विचार करू शकू का? आपण घेतलेले निर्णय नेहमीच चूक निघतील. म्हणून समर्थ माऊली आपल्याला काय म्हणते? अति क्रोध करू नये. आणि हा क्रोध आपण कुठे करतो? जीव लगासी खेदू नये. आपण रागवतो, रुसतो आपल्या अति जवळच्या माणसांवर आणि त्यांच्यावरच ओरडाआरडी करत असतो. म्हणून जीव लगासी आपण भांडायलाच नाहीये आपल्याला. पुढे काय सांगतात? मनी मी वीट मानू नये शिकवण्याचा. आपण क्रोध केव्हा करतो? की एखादी गोष्ट आपण सतत सांगत असतो आणि समोरचा ऐकत नाही, त्यावेळेला आपल्याला रागाचा पारा आपला 3ऱ्या मजल्यावर चढतो. समर्थ पुढे म्हणतात आहे की मनी वीट मानू नये शिकवण्याचा. अरे बाबा, त्याला नाही समजत आहे, तीच ती गोष्ट तुला 100 वेळा सांगावं लागेल. तू शांतपणे ती गोष्ट जर त्याला सांगत गेलास, तर तुझा उद्देश सफल होईल. समर्थ खूप ठिकाणी खूप ओव्या आहेत. जवळजवळ 50-60 ओव्या आहेत. त्याच्यातल्या नेमक्या ओव्या आता आपण घेऊया. आळसे सुख मानू नये, चहाटी मनी आणू नये, शोधल्या विना करू नये कार्य काही. आळस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पहाटे 2:30 वाजता जर ब्रह्ममुहूर्तावर ध्यानाला उठायचं सांगितलं, तर सगळे म्हणतात नाही, माझी झोपायची वेळ आहे. पण तुम्हाला खरं सांगू का? त्याच वेळा सगळे संत ध्यानाला बसलेले असतात. सगळे संत. अख्खी दुनिया रजोगुणातली आणि तमोगुणातली झोपलेली असते. सत्वगुणी लोक जागे असतात. त्यावेळा ध्यान करून पहा. एक वेगळाच आनंद येतो. आणि त्याच याचं अमृतवेला नाव दिलेलं आहे संतांनी. मग हा आळस आपल्याला दूर सारला पाहिजे. हा सारता आला ना, आपल्या मनाने जर ठरवलं, तर 2:30 वाजता काय, आपण 1 वाजतापासून तयार होतो. नाही, आता मला ध्यानाला बसायचंय. आणि ध्यान लावून पहा, एकट्याने बसून पहा. 2 दिवस कठीण जाईल, पण 3ऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल 2:30 वाजता मी उठते बा. त्याच्यानंतर ध्यान करा आणि झोपून जा. बघा मजा कशी आहे. पुढची झोप
तुमची इतकी सुंदर होईल आणि त्या ध्यानाने तुम्हाला मिळणारी ऊर्जा दिवसभरात थोडासाही थकवा जाणवणार नाही. इतकी सुंदर. आळस हे सुख मानू नये. समर्थ आपल्याला सांगतात, आळस दूर सारा. मी आत्ताच काम आत्ता करा, उद्यावर ढकलू नका. समर्थांनी धूम्रपान करू नये हे पण सांगितलंय. समर्थांनी सांगितलं आहे उन्नत द्रव्य सेवू नये. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी समर्थ आपल्याला शिकवतात. आपण बायका तर धूम्रपान नाही करत, पण तरी आपल्याला चहाची गोडी तर असतेच असते. चहा 3 वाजताचा नाही मिळाला, आपलं अडून जातं. सकाळी नाही मिळाला, अडून जातं. तिथे पण आपल्याला तो पण सोडता आला पाहिजे. मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर ठीक. कारण हे मनानेच पाहिजे, ही गोष्ट मनाने आपल्यावर बिंबवली आहे. आपल्या शरीराला त्याची गरज नाहीये. आपल्या मनाला गरज आहे. मी चहा प्यायली की मला खूप बरं वाटतं. जेवणानंतर सुपारी हवीच. हवीच हा शब्द मनाचा आहे, शरीराचा नाही. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथ जाऊ नये, कदा अभिमान धरू नये असत्याचा. सगळ्यात शेवटची ओळ समर्थ सांगतात या समासाची. समर्थ म्हणतात सत्य मार्ग सांडू नये. सत्य असत्य आपल्याला आपलं मनच सांगत असतं. आपल्या मनात दोघं जण असतात, रामही असतो आणि रावणही असतो. राम खूप हळू बोलत असतो आणि रावण ओरडून 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 सांगत असतो, अरे नाही 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 नाही, आता दुपारी तुला झोपलंच पाहिजे. अरे नाही नाही, हे तुला खाल्लंच पाहिजे. काय होतं, एक दिवस खाल्लं तर काय होतं. रावण सांगत असतो. राम हळूच बोलतो, नाही बेटा नाही, असं नको करू, या मार्गाला नको जाऊ, चुकीचा मार्ग आहे, अभ्यास कर. राम सांगतो. रावण म्हणतो, नाही रे, आता तर सिनेमा पाहून घे. काय होतं एक दिवस केल्याने. एक दिवस करता करता जीवन निघून जातं. त्यामुळे रामाचं ऐकायचं सत्य मार्ग. अशी माझी समर्थ माऊली आपल्या जीवनात दासबोधाच्या रूपात माऊली म्हणून वावरते. आपल्याला जागोजागी चमच्यानी भरवते. अशी ही समर्थ माऊली खूप सुंदर आहे. तिचं रूप गुरु गोविंद दोनों खड़े किसके लागू पाव, धन्य उस गुरु की जिसने गोविंदियो बताए. आपल्याला तो गोविंद पाहायचा आहे, तर या दासबोधाचा सहारा घेतला पाहिजे. एकेका समासातून आपण पुढे 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 जात आपण त्या आत्मारामापर्यंत समर्थ आपल्याला नक्कीच नेतील. त्या दासबोधाला आई समजायचं, समर्थांच्या या शब्दाला त्यांचा उपदेश समजायचा, समर्थ स्वतः समजायचे, त्यांचं स्वरूप समजायचं. जर आपण असं समजलं तर गुरु है बानी, बानी है गुरु आपल्याला नक्कीच समजेल. इथेच थांबूया, ध्यानात जाऊया. पाय क्रॉस करा. हात क्रॉस. डोळे मिटताना अलगद मिटून बघा बरं. मी आता डोळे मिटते आहे. माझ्या पापण्या हळू 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 खाली येतात आहे. माझे सुंदर असे डोळे आहेत, श्रीरामानी दिलेले. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर.
श्वास हा पवनपुत्र आहे. आणि आपण पण पवनपुत्र आहे, कारण हे श्वास आपण धारण करतो. आपल्या आत खेळतो तो. बघा, श्वासाबरोबर आत जा आणि श्वासाबरोबरच बाहेर या. या श्वासाची गंमत, श्वासाची मैत्री. खूप काही शिकवून जातो हा श्वास आपल्याला. आता नुसतं साक्षी भावाने श्वासाकडे बघण्याचा प्रयत्न करा. येणारा श्वास, जाणारा श्वास. तळपायापासून तर गुडघ्यापर्यंतचा भाग शिथिल, गुडघ्यापासून मांडीपर्यंतचा भाग शिथिल, मांडीपासूनचा छातीपर्यंतचा भाग शिथिल. दोन्ही हात शिथिल, मान शिथिल, संपूर्ण डोकं शिथिल. डोक्यापासून तर तळव्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल, संपूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल. ढिलं सोडून द्या सगळं शरीर. श्वासाबरोबर हृदयाच्या चक्रावर या. अनाहत चक्र. हिरव्या रंगाचं आहे. चक्राच्या मधोमध स्थिर व्हा. चक्राच्या मधोमध स्थिर. बघा, तुमच्या समोर एका चौरंगावर दासबोध ठेवलेला आहे. समर्थांचं अक्षर स्वरूप. दासबोध उघडा आहे. संपूर्ण दृष्टी त्या दासबोधावर. तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य याच दासबोधात आहे. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे नेण्याचं सामर्थ्य हाच ग्रंथ करतो. संपूर्ण नजर दासबोधावर. दासबोधातून ओळीच्या ओळी बाहेर निघतात आहे.
तुमच्या हृदयात सगळीकडे हे शब्द पसरलेले आहेत. शब्दाचं रूपांतर हळूहळू प्रकाशात होत आहे. आता दासबोधामधून प्रकाश बाहेर निघतोय. तुमच्या हृदयाचा कप्पा आणि कप्पा, सगळ्या पेशी, सगळे सेल या प्रकाशातून न्हावून निघालेले आहेत. पांढरा शुभ्र प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश आता हळूहळू तुमच्या संपूर्ण शरीरात पसरतोय. वरच्या बाजूला संपूर्ण छाती, मान, त्याचप्रमाणे संपूर्ण पोटात पसरला. दोन्ही पायात, अंगठ्याच्या टोकापर्यंत हाच प्रकाश पसरलाय. दोन्ही हात, तुमचं मस्तक, तुम्ही पूर्णपणे प्रकाश रूप झालात. आणि हे तुमचं खरं स्वरूप आहे. स्वतःला आतमध्ये बघा. इथे कुठलाही ऑर्गन नाहीये, फक्त आणि फक्त प्रकाश. संपूर्ण अंधार नाहीसा झालेला आहे. तुमच्या शरीराची बाहेरची कडा तेवढीच दिसतीये, ती पण लाइटर दिसतीये, म्हणून ओळखता येतंय की इथे माझा हात संपतो. तुमचं शरीर अंडाकृती दिसतंय, आतमध्ये पूर्ण प्रकाश. हळूहळू हाच प्रकाश बाहेर पण पसरतोय. तुम्ही बसलेली खोली तुमच्यापासून हळूहळू प्रकाश त्या खोलीत पसरतोय. खोली पण उजेडाने न्हावून निघाले. खोलीतली प्रत्येक वस्तूतला प्रत्येक कण कणाचा जर भाग करत गेलो, कणाचे जर 2 भाग केले तर दोन्ही भाग प्रकाशाचेच आहे. त्याचे आणखीन छोटा छोटा भाग करत गेलो तरी तोही प्रकाशच आहे. अति सूक्ष्म
भाग जरी केला तरी तो प्रकाशच आहे. संपूर्ण खोली प्रकाशाने न्हावून निघाली आहे. खोलीच्या बाहेर तुमचं घर, एका खोलीत जाऊन बघा. प्रकाश आणि प्रकाशच आहे. तुमच्या शरीरातून निघालेला प्रकाश त्यांनी संपूर्ण खोली व्यापून गेली आहे. घर व्यापून गेलेलं आहे आणि घराच्या बाहेर निघून आजूबाजूचा प्रदेश त्यांनी व्यापणं सुरू केलंय. सगळ्या बाजूला प्रकाश आणि प्रकाश. प्रकाशाशिवाय दुसरं काहीच नाही. झाडं नाही, वस्तू नाहीत. संपूर्ण प्रकाश चारी दिशेला पसरलाय. तुम्ही ज्या गावात राहताय त्या गावात हाच प्रकाश पसरलाय. गावाच्या बाहेर प्रकाश हळूहळू मार्गक्रमण करतोय. बघा तुम्ही किती विशाल आहात. तुम्ही सूर्य आहात. तुम्ही स्वतःच स्वरूप विसरून बसलात म्हणून स्वतःला छोट समजता. पण तुम्ही इतकेच विशाल आहात. त्या सूर्यासारखे सगळीकडे पसरणारे, सगळ्यांना ऊर्जा देणारे, सगळ्यांना प्रेम आणि शांती देणारे तुम्हीच आहात. तुम्हीच आहात. स्वतःच स्वरूप ओळखा. मी कोण आहे? मी हा सूर्य आहे का? की पृथ्वी आहे? हा प्रकाश या ब्रह्मांडात पर्यंत पोचलाय. पृथ्वीच्या बाहेर देखील. महाराष्ट्राला मागे सोडून, भारताला मागे सोडून, अख्ख्या पृथ्वीला मागे सोडून तुम्ही आणखीन 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 मोठे होतात. तुम्हीच आहात. तुम्हीच आहात. आकाशगंगा तुमच्यामध्ये आहे. आता स्वतःच्या मध्ये बघा काय काय आहे ते. अनेक पृथ्वी तुमच्या आत आहे. अनेक ग्रह, ग्रह मालिका, ब्रह्मांड
तुमच्या आत आहे. इतके विशाल तुम्ही आहात. स्वतःला ओळखा. स्वतःला प्रश्न करा, मी कोण? जर ही संपूर्ण सृष्टी जर माझ्यामध्ये असेल, मी कोण? सृष्टीवर माझं राज्य असेल तर मी कोण? माझ्या आत एवढं मोठं ब्रह्मांड सामावलेलं आहे. मी कुठून आली आणि मला कुठे जायचंय? मी कोण? मी आत्म्याच्या रूपात तिथे आहे. पण मी कोण? माझं स्वरूप मला ओळखायचंय. मला माहित आहे ही सगळी ब्रह्मांड माझ्या आत समावलेली आहे. पण मायेचा पडदा मी माझ्या डोळ्यावर ओढल्यामुळे मला माझी ओळख पटत नाही. मी कोण? मी जीवात्मा, परमात्मा, विश्वात्मा, की तोच निर्गुण निराकार ज्याच्यातून या सृष्टीची रचना झाली, या ब्रह्मांडाची रचना झाली, ती मी का? मी कोण? मी कोण? माझ्यामध्ये जर एवढं सगळं आहे, तर मी माझ्या स्वतःला या देहात का कोंडून ठेवलंय? मी स्वतःचं अस्तित्व या देहापुरतं का मानते? मी फक्त हा देह आहे असं मी का म्हणते? याचं उत्तर देखील मला मिळालं पाहिजे. मी कोण? मी कोण? मी धारण केलेलं हे शरीर म्हणजे मी आहे का? हा चेहरा मला जो मिळालाय, जो आरशात मला दिसतो, ते माझं रूप आहे का? की या रूपाच्या पलीकडे पण काही आहे? या रूपाच्या पलीकडे काय आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला माझ्या ध्यानातच मिळणार. माझे गुरु मला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहेत. या दासबोधातून मला ही उत्तरं मिळणार आहेत. माझ्या समोर ताट भरून ठेवलेलं आहे. पण मला ते उघडून वाचता आलं पाहिजे. त्याच्या मनन आणि चिंतन करता आलं पाहिजे.
मी कोण? एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद। जप आदि सच जुगादि सच है भी सच नानक होसी भी सच। राम 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 राम। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। ध्यानातून हळूहळू बाहेर निघायचंय. तुम्ही कुठे बसला आहात याची जाणीव करून घ्या. खुर्चीवर बसला आहात, सोफ्यावर बसला आहात, जाणीव होऊ द्या. स्वतःच्या देहाची जाणीव होऊ द्या. तुम्ही हा देह धारण केलेला आहे. आणि देहात तुम्ही बसला आहात. कुठल्या खोलीत बसला आहात? पाय कसे ठेवले आहे, हात कसे ठेवले आहेत? पाय सोडून द्या, हात सोडून द्या. बोटांची हालचाल करा, पायाच्या बोटांची हालचाल करा. कोणीही डोळे एकदम उघडणार नाही. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर जाऊ द्या. हाताच्या फटीतून बोटाच्या फटीतून प्रकाश बघायचा प्रयत्न करा. बाहेरचा प्रकाश तुम्हाला जेव्हा सहन होईल तेव्हा हळूहळू डोळे उघडा. कुठलीही कृती करताना जाणीवपूर्वक करा. ज्यांना अजूनही ध्यानातून बाहेर निघालेले नाहीत ते त्यांच्या यांनी बाहेर निघा. घाई नाही. हळूहळू बाहेर निघा. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान अनघाताई. रोहिणीताई बोला. नमस्कार अनघाताई. आजचं ध्यान खूप सुंदर लागलं आणि तुम्ही जे काही सुरुवातीला ज्ञान दिलंय खरंच मला वाटतं सगळ्या भगिनी या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडण्याची धडपड नक्की करत असतील. रजोतम गुण आणि क्रोध आवरणे ही जी काही तुम्ही ज्ञान दिलायत ना खरंच अतिशय अमूल्य आहे.
आणि मला निश्चितपणे खात्री आहे प्रत्येक जणीची उत्तमोत्तम प्रगती होत असणार आहे आणि सगळ्याच जणींना आता हे ज्ञात होत असणार आहे की खरंच या संसार रूपी याच्यातनं आपण कशा पद्धतीने बाहेर पडायचं आहे आणि आपण आपल्याला कसं शोधायचं आहे. खरोखरीच केवळ हे तुमच्या मार्गदर्शनामुळे शक्य होत आहे आणि मला नक्की माहिती आहे आणि नक्की मला खात्री आहे की अधिकाधिक लोक यामध्ये येतील आणि संपूर्ण विश्वाची प्रगती तुमच्याकडून होईल आणि ती हो, हीच माझी समर्थ रामदास चरणी प्रार्थना. धन्यवाद ऋताताई, धन्यवाद अनघाताई. नमस्कार. आत्मवंदन. आत्मवंदन. बोल ममता. छान लागलं. मन एकदम प्रसन्न झालं, शांत झालं. अ, शेवटला मला एक लेडी फक्त असं दिसली की ती टिकली लावली आणि थोडे अश्रू होते डोळ्यात तिच्या. बाकी छान लागलं. आणि माझं एक बेसिक क्वेश्चन आहे, मे बी ऑड असेल, ऑड वाटेल ऐकायला, पण मी ऐकते रोज आता ह्याच्यामध्ये पण, म्हणजे मी आधी पण लावायची मनाचे श्लोक. तर मनाचे श्लोक आणि करुणाष्टके असं असं ते म्हणतात ना, म्हणजे ह्याच्यावर. तर ते काय डिफरन्स आहे, म्हणजे श्लोक आणि करुणाष्टके? घेते ते. ओके, ठीक आहे. त्याच्यावर ते बोलू. मला ऐकायचंय, म्हणजे काय डिफरन्स आहे ते. असं. बाकी बोला प्रतिभाताई. नमस्कार अनघाताई. आज इंद्रधनुष्य दिसलं मला. खूप सुंदर इंद्रधनुष्य पाहिलं मी आज. आणि नंतर म्हणजे ते वेगवेगळे रंग त्याचे हे होत गेले आणि शेवटी मला पुतळा दिसला आज. काय म्हणजे हे नाही, पण खूप सुंदर ध्यान लागलं होतं. निर्विचारता आणि म्हणजे कुठल्या विश्वात होतं काही कळत नव्हतं. खूप सुंदर ध्यान लागलं होतं. आणि ज्ञानाचं तर काय, दासबोध आणि तुम्ही म्हणल्यावर ते आम्हाला काय पर्वणीच आहे सध्या आता. ऋताताईंनी खूप सुंदर सुरुवात केली आहे आणि तुम्ही तर खूप सुंदर चालू आहे. खूप धन्यवाद ताई. आत्मवंदन. इंद्रधनुष्य काय आहे सांगू का तुम्हाला? हा. हा विषय निघालाच म्हणून सांगते. आपल्या पृथ्वीचा वारा आहे तो, आणि तो गोल आहे बरं का. तो आपल्याला छोटासाच दिसतो, छोटा नाहीये तो. अख्ख्या पृथ्वीला व्यापून निघणार आहे, वारा आहे तो. हा सुषमाताई बोला. नमस्ते ताई. नमस्ते. खूप छान ध्यान. माहिती तर खूपच अप्रतिम. आणि स्वतःकडे एक आत्मा म्हणून बघा, आज आजच्या ध्यानातून छान मेसेज मिळाला. तो अवगत करण्याचा आम्ही प्रयत्न करावा आणि गुरूंनी आमच्याकडनं करून घ्यावा. ते आम्हाला ज्ञान व्हावं आत्म्याचं, की आपल्याकडे स्वतःकडे आत्मा आहे. तो आत्मा कशा दृष्टीने बघण्याचा, देह सोडून आत्मा ह्या दृष्टीने विचार करण्याचा नक्कीच नवीन विचार मिळाला. आणि स्वतःचा शोध घेण्याचाही मार्ग मिळालाय. आणि ध्यानात आज मला डावा हात कुणी ते जोरात असा ओढल्यासारखा वाटला. माहित नाही एवढाच अनुभव, पण ध्यान छान होतंय अगदी नेहमीच रोजच. नमस्कार माऊली. नमस्कार. आज्ञा द्या मला आता. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सेशन खरंच अप्रतिम झालं. सगळ्यांना विनंती करते की अगदी 2 शब्द तरी या सेशनवर जरूर लिहा जेव्हा गुरुदादा अपलोड करतील. सगळ्यांना माझी नम्र विनंती की 2 शब्द तरी आपले जरूर लिहा. जसं आपण देवाला फूल वाहतो तसं समर्थांची श्रेणी हे आधुनिक युगातील फूल जरूर वाहा. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम.